नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा नेक्स्ट स्टेप अकॅडमी या युट्यूब चॅनलवरती. विद्यार्थी मित्रांनो, बीएमएस, बीएचएमएस, बीएमएस या कोर्सेससाठी पुन्हा नवीन नोटीस आलेली. तुमचे रजिस्ट्रेशन पुन्हा नव्याने सुरू झालेले. शेवटची जी तारीख आहे बघा 17 जानेवारी 2026 आहे बघा. या कालावधीच्या आतमध्ये काय करायचंय तुम्हाला पोर्टलवरती रजिस्ट्रेशन करायचंय. सगळी माहिती सविस्तरपणे मी तुम्हाला सांगणार आहे. तत्पूर्वी जर अजून व्हिडिओला लाईक केलं नसेल तर पटकन व्हिडिओला लाईक करायचंय. नेक्स्ट स्टेप महाराष्ट्र या युट्यूब चॅनलला काय दाखवायचंय, सपोर्ट दाखवायचंय, जेणेकरून जे काही नवीन अपडेट असतील हे आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन येऊ. आणि अजून जर तुम्ही आमचा व्हॉट्सअप ग्रुप देखील जॉईन केलं नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिलेली बघा. पटकन जायचंय डिस्क्रिप्शन बॉक्समधून व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करून घ्यायचे, जेणेकरून जे काही नवीन अपडेट असतील ते तुमचे मिस होणार नाही. आता विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आलेली बघा नवीन नोटीस आणि या नोटीसमध्ये काय दिलंय सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सविस्तरपणे सांगणार आहे. मग नोटीस आहे बघा एमपी या राज्यासाठी. एमपी मध्ये काय झालेले पुन्हा तुमचे रजिस्ट्रेशन सुरू झालेले. मग महाराष्ट्राचं काय ते देखील मी तुम्हाला शेवटून सांगणार आहे. पण यांचा शेड्यूल कशा प्रकारे असणार आणि कोणते कॅन्डिडेट इलिजिबल असणार सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगतो. एक नोटीस आलेली बघा. या नोटीसमध्ये तुम्हाला आता सविस्तर इथे दिसत नसेल म्हणून मी काय केले तुमच्यासाठी एक प्रेझेंटेशन पीपीटी बनवली आणि त्या स्लाइडच्या माध्यमातून या पीपीटी ह्या नोटीसमध्ये काय दिले हे सगळ्या गोष्टी क्लिअरपणे मी तुम्हाला सांगणार आहे. चला मग ओके. तर बघा तत्पूर्वी जर तुम्हाला एमपी या राज्यासाठी जर आमच्याकडून जर काउन्सिलिंग करायची असेल तर तुम्ही आमच्यासोबत जॉईन करू शकता. काउन्सिलिंग मध्ये काय मिळणार बघा, बीएमएस, बीएचएमएस, बीएमएस ऍडमिशन 2025-26 अकॅडमिक इयर काउन्सिलिंग साठी तुम्हाला रजिस्ट्रेशन नेक्स्ट स्टेप अकॅडमी करून देणार. आम्ही तुमचं रजिस्ट्रेशन करून देणार एमपी या राज्यासाठी. ओके. त्यानंतर बघा तुमची चॉईस फिलिंग आम्ही करून देऊ. ओके. एमपी या राज्यासाठी. त्यानंतर बघा तुमची मेरिट लिस्टला सपोर्ट असेल, तुम्ही कुठे परफॉर्म करताय, ओके, तुमचा नंबर लागू शकतो का नाही, ओके, हे सगळ्या गोष्टी आम्ही तुम्हाला क्लिअर सांगू. त्यानंतर कॉलेज सिलेक्शन गायडन्स, कोणतं कॉलेज चांगलं आहे, कोणतं कॉलेज घ्यायला पाहिजे, कशाला प्रायोरिटी द्यायला पाहिजे एमपी या राज्यामध्ये हे देखील आम्ही तुम्हाला सांगू. ऑल प्रोसेस टिल अलॉटेड कॉलेज फीस 7,000 रुपये आमची फीस असणार आहे. ओके. लिमिटेड ऑफर आहे बघा. जर जॉईन करायचं असेल तर तुम्ही आताच काय करायचंय यामध्ये जॉईन करायचंय. ओके. 7,000 रुपयामध्ये तुम्ही एमपी या राज्यासाठी पूर्ण काउन्सिलिंग आमच्याकडून करून घेऊ शकता. जर जॉईन करायचं असेल विद्यार्थी मित्रांनो तर तुम्हाला या नंबरवरती संपर्क करायचा आहे बघा. नंबर आहे बघा 9699907700 या व्हॉट्सअप नंबरवरती काय करायचंय मेसेज करायचंय आय एम इंटरेस्टेड इन पेड काउन्सिलिंग. आता बघा या नोटीस मध्ये काय दिले तर सर्वात पहिले बघा इट इज द काउन्सिलिंग शेड्यूल फॉर स्ट्रे वेकेन्सी राऊंड. एमपीच्या या राज्यासाठी काय हा स्ट्रे वेकेन्सी राऊंडचा काय शेड्यूल आहे बघा. बीएमएस, बीएचएमएस, बीएमएस आणि बीएनवायएस या कोर्सेससाठी काय आलेले पोर्टलवरती शेड्यूल आलेले आहे आणि 17 तारखेच्या आत काय करायचंय तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचंय. बघा इम्पॉर्टंट डेट्स अँड ऍक्टिव्हिटी कशा प्रकारे असणार तर ऑनलाईन रजिस्ट्रेशन फॉर नीट यूजी 2025 क्वालिफाईड स्टुडंटसाठी असणार आहे बघा. हे 17 जानेवारी 2026 टिल 11:59 PM पर्यंत काय करू शकता तुम्ही एमपी या राज्याच्या ऑफिशियल पोर्टलवरती तुमची नोंदणी करू शकता. जर तुम्हाला आमच्याकडून करून घ्यायची असेल तर आम्ही पण तुमचं सपोर्ट करून देऊ. ओके. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो पुढचं शेड्यूल कशा प्रकारे असणार. ओके. त्यानंतर बघा जर तुम्ही तुमचं फॉर्म भरताना जर काही मिस्टेक करताय तुमच्या फॉर्म मध्ये तर तुम्ही देखील त्याला एडिट करू शकता. त्यासाठी फॅसिलिटी टू एडिट रजिस्ट्रेशन फॉर्म ओनली फॉर न्यूली रजिस्टर्ड कॅन्डिडेट ऑफ स्ट्रे वेकेन्सी राऊंड. तर ते असणार आहे बघा 17 तारखेला रात्रीचे 11:59 म्हणजे 2 वाजता जर तुम्ही फॉर्म भरताय तुम्हाला वाटते नाही मी माझ्या फॉर्म मध्ये जर काही चुकी केली तर तुम्ही रात्रीचे 11:59 पर्यंत काय करू शकता त्याला एडिट करू शकता. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो आणखीन काय दिलंय बघा. व्हेरिफिकेशन ऑफ कॅन्डिडेट डिटेल आफ्टर व्हेरिफिकेशन नो चेंज अलो. म्हणजे एक वेळेस तुमचं डॉक्युमेंटचं व्हेरिफिकेशन झालं त्यामध्ये कुठलाच बदल होणार नाही. यासाठी जे टाइम दिलेला आहे बघा तुम्हाला 18 जानेवारी 2026 संध्याकाळचे 5 वाजेपर्यंत व्हेरिफिकेशन साठी काय दिलंय तुम्हाला टाइम दिले. त्यानंतर बघा पब्लिकेशन ऑफ मेरिट लिस्ट तुमची कधी येणार 19 जानेवारी 2026 ला येणार. त्यानंतर वेटिंग लिस्ट तुमची 19 जानेवारी 2026 ला येणार आणि त्यानंतर पब्लिकेशन ऑफ लिस्ट ऑफ इलिजिबल कॅन्डिडेट कोणकोणते कॅन्डिडेट त्याची पण एक लिस्ट येणार. हे सगळे 19 तारखेला येणार. जे काही आपल्याकडे पेड मेंबर असतील आपण त्यांना सगळ्यांना ह्या नोटीस काय करू विद्यार्थी मित्रांनो शेअर करूया. त्यानंतर बघा नेक्स्ट काय दिले आणखीन बघा चॉईस फिलिंग कधी करायची बघा तुम्हाला. चॉईस फिलिंग कॉलेज प्रिफरन्स सिलेक्शन लिस्ट ही कॉलेक्शन सिलेक्शन कधी करायचंय 20 जानेवारी 2026 ला करायचंय. टिल 11:59 पर्यंत काय करू शकता तुम्ही तुमचे चॉईस फिलिंग करू शकता. जर तुम्ही बघायला गेले तर एक दिवसाचाच काय मिळालंय तुम्हाला या ठिकाणी टाइम मिळाला विद्यार्थी मित्रांनो. ओके. त्यानंतर बघा चॉईस लॉकिंगचा आणि एडिट फॅसिलिटी ही तुम्हाला 20 तारखेलाच असणार. ओके. 11:59 PM पर्यंत. त्यानंतर बघा कॉलेज वाईड मेरिट लिस्ट जी असेल तुमची पब्लिश ती पण 20 तारखेलाच होणार संध्याकाळी. ओके.
त्यानंतर बघा रिपोर्टिंगसाठी जायचंय मग तुम्हाला 21 जानेवारी 2026 ला कॉलेजला till 5 पर्यंत काय करू शकता तुम्ही या ठिकाणी रिपोर्ट करू शकता. ओके, आणि तुमचं ऍडमिशन कन्फर्म करू शकता. तर अशा प्रकारे काय आलेली ही पोर्टलवरती नोटीस आलेली बघा. मग 22 जानेवारी 2026 ते 9 AM सीट व्हॅकन्सी, म्हणजे जर सीट व्हॅकन्सी येणार, अपडेट येणार, ते 22 तारखेला जर काही सीट व्हॅकंट असतील तर ते आपल्याला कळणार. ओके, तर अशा प्रकारे काय होती ही एमपीआर राज्यासाठी एक नोटीस होती बघा. जर तुम्हाला एमपी मध्ये जर ऍडमिशन करायचं असेल तर तुम्ही आमच्यासोबत जॉईन करू शकता. आमच्यासोबत जर जॉईन करायचं असेल तर 9699907700 या व्हॉट्सअप नंबरवरती मेसेज करायचा आहे. आय एम इंटरेस्टेड इन पेड काउन्सिलिंग. सगळी प्रोसेस आम्ही आमच्या हाताने करून देऊ. तुम्ही नंबरचा स्क्रीनशॉट काढू शकता आणि ह्या नंबरवरती फक्त व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे, आय एम इंटरेस्टेड इन पेड काउन्सिलिंग. कॉल कोणीच करायचा नाही. भेटूया विद्यार्थी मित्रांनो अशाच एक मोर इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक्यू.